मित्रांनी घेतली म्हणजे आपणही घ्यायलाच पाहिजे असं ते करून बघतात. पूर्वी 50 ते 60 वयानंतर इरेक्शनच्या तक्रारी यायच्या, पण आता 25 ते 30 मध्ये आजच्या काळात डॉक्टर कसे बघतात या औषधाकडे ही माहिती डॉक्टर उमेश मुंदडा यांनी सांगितली. जेव्हा एखादा पुरुष सेक्शुअली एक्साइटेड होतो तेव्हा मेंदूकडे एक सिग्नल जातो. स्ट्रेस असेल, टेन्शन असेल, डायबिटीज असेल, बीपी असेल, स्मोकिंग असेल किंवा हे शरीरामध्ये जाऊन ब्लड वेसल्स थोडे रिलॅक्स करतं, ज्यामुळे पेनिसकडे जाणारं रक्त अधिक व्यवस्थित धावू लागतं. मेंटली काही स्ट्रेस आहे का, प्रॉब्लेम कुठे आहे, फिजिकल आहे की मेंटल आहे, हे आधी काउन्सिलिंग मधून बाहेर काढलं जातं. नमस्कार. वायग्रा म्हणजे नेमकं काय, ही कशी काम करते, आपण आधी अनेक वेळा याबद्दल बोललो आहोत, पण आज तेच रिपीट करणार नाही. आज थोडंसं वेगळं काहीतरी जाणून घेऊया. सध्या लोकांच्या मनात वायग्राबद्दल नवीन प्रश्न येतात आणि आजच्या काळात डॉक्टर कसे बघतात या औषधाकडे ही माहिती डॉक्टर उमेश मुंदडा यांनी सांगितली. त्यांचा आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून कार्यरत आहे. गेली 40 वर्ष ते या क्षेत्रात काम करता योग्य सल्ला देत आहे. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षांपासून हजारो रुग्णांना त्यांनी मदत केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर नगर अशा ठिकाणी त्यांचे क्लिनिक असून संभाजीनगर येथे मुख्य शाखा आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि शनिवारी रविवारी मुंबई पुणेच्या क्लिनिकला डॉक्टर भेट देतात. आता शरीरात काय होतं ते पाहूया. जेव्हा एखादा पुरुष सेक्शुअली एक्साइटेड होतो तेव्हा मेंदूकडे एक सिग्नल जातो आणि पेनिसकडे ब्लड फ्लो वाढायला लागतो, तेव्हाच इरेक्शन येतं. पण कधी स्ट्रेस असेल, टेन्शन असेल, डायबिटीज असेल, बीपी असेल, स्मोकिंग असेल किंवा वाढतं वय यामुळे ब्लड फ्लो तसा नीट होत नाही, तेव्हा इरेक्शन नीट येत नाही, मग प्रॉब्लेम येतो. वायग्रा इथे काय करतं, हे शरीरामध्ये जाऊन ब्लड वेसल्स थोडे रिलॅक्स करतं, ज्यामुळे पेनिसकडे जाणारं रक्त अधिक व्यवस्थित धावू लागतं. तेव्हा बॉडीमध्ये नॅचरल एक्साइटमेंट येते, इरेक्शन येणं सोपं होतं आणि ते बराच काळ टिकूनही राहतं. हे सगळं इन्स्टंट होतं, म्हणून वायग्रा जितकं स्पष्ट काम करतं तितकं ते दुष्परिणाम सुद्धा देऊ शकतं. आजकाल सगळ्यात मोठा बदल दिसतो तो म्हणजे असा की वय कमी झालंय. पूर्वी 50 ते 60 वयानंतर इरेक्शनच्या तक्रारी यायच्या, पण आता 25 ते 35 मध्येच लोकांना या तक्रारी येऊ लागल्या. त्यामुळे क्लिनिकमध्ये आल्यानंतर डॉक्टर त्यांची विचारणा करतात. कारण काय, स्ट्रेस असेल, स्क्रीन टाइम असेल, लेट नाईट लाईफस्टाईल असेल, पॉर्न ॲडिक्शन असेल, परफॉर्मन्स एन्झायटी असेल, हे सगळं खूप वाढलं आहे. त्यामुळे वायग्रा ही फक्त वयस्कर लोकांची गोळी हा समजूत आता चुकीचा ठरलाय. दुसरी गोष्ट म्हणजे आता डॉक्टर फक्त गोळी देणं इथे थांबत नाही, आता अप्रोच वेगळा आहे. जर एखाद्याला वारंवार वायग्रा घ्यावी लागत असेल तर त्याचं कारण शोधलं जातं. हार्मोनमध्ये काही बॅलन्स झालेला आहे का, डायबिटीज आहे का, बीपी कंट्रोल नाही आहे का, किंवा मग मेंटली काही स्ट्रेस आहे का, प्रॉब्लेम कुठे आहे, फिजिकल आहे की मेंटल आहे, हे आधी काउन्सिलिंग मधून बाहेर काढलं जातं. लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस केल्यानंतर काय उपाय होऊ शकतात याकडे पाहिलं जातं. एक नवीन ट्रेंड म्हणजे लोक ऑनलाईन वरून स्वतः डोस घ्यायला ठरवतात. मित्रांनी घेतली म्हणजे आपणही घ्यायलाच पाहिजे असं ते करून बघतात. पण आजकाल नकली औषधांचं जे मार्केटमध्ये काम आहे ते खूप वाढलेलं आहे. चुकीचा डोस घेतल्यानंतर डोकेदुखी होणं, एन्झायटी होणं, ॲसिडिटी होणं, लाल चेहरा होणं, हृदयावर परिणाम येणं, साईड इफेक्ट्स होणं, या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे इतकी इनरिस्पॉन्सिबिलिटी अजिबात दाखवायची नाही. आजकाल काही पुरुष कॉन्फिडंट पिल म्हणून वायग्रा घेतात. जरी त्यांना मोठा मेडिकल प्रॉब्लेम नसला तरी पण ह्याची सवय झाल्यानंतर बॉडी नॅचरल कॉन्फिडन्स आणतच नाही. म्हणून डॉक्टर सांगतात की कुठलीही गोष्ट करण्याआधी तुम्हाला ते समजून घ्यायचं आहे की का होतंय. आता सगळ्यात महत्त्व म्हणजे वायग्रा हा कायमचा इलाज नाहीये, तो सपोर्ट करतो. जर लाईफस्टाईल सुधारली, वेट कंट्रोल असेल, एक्सरसाइज असेल, स्मोकिंग बंद असेल, स्ट्रेस मॅनेजमेंट असेल, तर इरेक्शन प्रॉपर येतं. आजच्या नवीन गाईडलाईनमध्ये लाईफस्टाईल चेंज ला खूप महत्त्व दिलं जातं. आशा किरणमध्ये या सगळ्या गोष्टींवर काम केलं जातं. पहिले तुमच्या हेल्थचा पिक्चर काय तो पाहिला जातो, नंतर तो चेंज केला जातो. त्यामुळे वायग्राकडे जादूचा उपाय म्हणून पाहू नका, त्याचे भरपूर साईड इफेक्ट सुद्धा होऊ शकतात. मनाने डोस घेऊ नका. कुठलाही निर्णय घेण्याआधी एकदा सल्ला मात्र नक्की घ्या. हेल्दी जगा,